नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आजपासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे। तर मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल। मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, आपण यामध्ये पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत मिळणार याची आज सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, या 7 जिल्ह्यामध्ये पीक विमा निधी मंजूर झाला आहे। तर पहा, नाशिक जिल्ह्यामध्ये 3,50,940 शेतकऱ्यांना 155 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये 16,924 शेतकऱ्यांना 4 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2,30,555 शेतकऱ्यांना 160 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,82,534 शेतकऱ्यांना 122 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये 40,545 शेतकऱ्यांना 6 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये 98,324 शेतकऱ्यांना 22 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। बीड जिल्ह्यामध्ये 7,22,905 शेतकऱ्यांना 241 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला आहे। तर मित्रांनो, या प्रकारे शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणार आहे। तर मित्रांनो, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर पहा, या पंतप्रधान पीक विमा योजनेतून सन 2024 मधील खरीप आणि रब्बी हंगामात विमा क्षेत्र बाधित झाल्याने त्याची भरपाई म्हणून सुमारे 916 कोटी रुपयापर्यंत रक्कम मंजूर करण्यात आली आहे। ही 916 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या मंगळवारपासून जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची KYC केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 22,500 रुपये जमा होणार आहेत। राज्यात पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी खरीप हंगामात 5 तर रब्बी हंगामासाठी 9 कंपन्या जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत। या कंपन्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात। या कंपनीमार्फत शेतकऱ्यांना पीक किंवा नुकसान भरपाई रक्कम वाटप करण्यात येणार आहे। यामध्ये HDFC ॲग्रो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इन्शुरन्स कंपनी, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, चोलामंडळ जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपन्यांचा समावेश आहे। या कंपन्या राज्य सरकारच्या कोणत्याही निर्देशाकडे ढुंकून बघत नाही। त्यामुळे गेल्या 4 ते 5 वर्षात अनेकदा राज्यस्तरीय समितीने आदेश देऊनही या कंपन्यांनी केंद्र सरकारची दाद मागत भरपाई देण्याचे टाळले आहे। या कंपन्या सामान्य माणसाला कसा आणि कोणता प्रतिसाद देतील याचे उत्तर कृषी विभागाला द्यावे लागेल। खरीप हंगाम 2022 मधील पीक विम्याच्या अनुषंगाने विभागीय समितीच्या आदेशाविरुद्ध भारतीय कृषी विमा कंपनीने केलेले अपील राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने फेटाळले आहे। यामुळे सन 2022 मधील खरीप हंगामात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची माहिती मिळाली आहे। पीक विमा भरपाईसाठी पाठपुरावा करत आहेत। पिकाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर सुरुवातीला जिल्हास्तरीय समितीकडे याचिका केल्यानंतर समितीने पीक विमा कंपनीला भरपाई द्यावी असे आदेश दिले होते। त्याविरुद्ध कंपनीने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे अपील केले। शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान विभागीय समितीने जिल्हास्तरीय समितीचे आदेश कायम ठेवत कंपनीला भरपाई देण्याचे आदेश मंजूर केले होते। त्याविरुद्ध पुन्हा कंपनीने राज्यस्तरीय समितीकडे अपील केले होते। या अपीलावर सोमवारी 17 तारखेला मुंबई येथे मंत्रालयात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत राज्यस्तरीय निवारण समितीची बैठक बोलवण्यात आली होती। 2024च्या खरीप हंगामातील पीक विम्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना मिळालेल्या न्यायाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने पीक विमा कंपनीचे अपील फेटाळले आणि शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईसाठी आवश्यक पंचनामे आणि सर्वेक्षण करून तातडीने भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत। जालना या जिल्ह्यात 144 गाव पात्र झाले आहेत। त्यांना कमीत कमी 48% पीक विमा मिळणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये 64 गाव पात्र झाले आहेत। त्यांना कमीत कमी 48% पीक विमा मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात 161 गाव पात्र झाले आहेत। त्यांना कमीत कमी 47% पीक विमा मिळणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 51 गाव पात्र झाले आहेत। त्यांना कमीत कमी 47% पीक विमा मिळणार आहे। तर मित्रांनो, याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे। तर मित्रांनो, आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।